टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गडचिरोली जिल्ह्यात नागरिकांचे जनजीवन विस्कळीत आहेत। आपल्यासोबत काही स्थानिक आहे। 3 दिवसापासून पूर परिस्थिती आहे, नेमका काय म्हणा? गडचिरोली जिल्ह्यामध्ये पाल नदी जी आहे, कठाणी नदीवर पूल झालेला आहे। त्या गोष्टीला 5-6 वर्षे होतात, पण जी पाल नदी आहे अडपल्लीच्या समोर ती अगदी ठेंगणा पूल आहे। मला असं वाटते का प्रशासनाने त्याकडे लक्ष दिलं पाहिजे। पाल नदीचा पूल जर उंच झाला तर भविष्यात नागपूरचा जो मार्ग आहे रहदारीसाठी बंद होणार नाही। आणि जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी, तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी जवळपास 18 ते 20 मार्ग बंद आहेत 3 दिवसापासून। प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं। स्थानिक आमचे जे आमदार खासदार आहेत त्यांनीसुद्धा याकडे लक्ष देणं अगदी गरजेचं आहे, कारण नागपूर मार्ग हा नेहमीच बंद असतो। थोडा पाऊस आलो, गोसेखुर्दचे धरणं सुटले की या ठिकाणी मार्ग नेहमी बंद होतो। प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं असं एक स्थानिक नागरिक म्हणून या ठिकाणी मी सांगतो। सर, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प पडलेली आहे। जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा कुठे ना कुठे निर्माण होण्याची शक्यता आहे, काय म्हणा? हे नेहमीच आहे। या जिल्ह्यामध्ये हा अगदी जिल्हा टोकाचा जिल्हा आहे। या ठिकाणी जेव्हा या ठिकाणी पूर येतो तेव्हा इथलं जनजीवन नेहमी विस्कळीत होतं। याला कारण म्हणजे हेच आहेत की इथली जी वाहतूक व्यवस्था आहे, पुलिया खाली असल्यामुळे या ठिकाणी जसं आता नागपूर बाजारपेठेतून जो आमच्याकडे माल येतो, किराणा येतो, याचा परिणाम या स्थानिक लोकांवर नेहमीसाठी होतो। आपण बघू शकतो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत आहेत आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा कुठे ना कुठे निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि नागरिक त्रस्त आहेत। महागाई वाढते। आपल्यासोबत अजून काही स्थानिक आहेत। यामुळे महागाई वाढते, कारण पुरवठा असला की गाड्या बंद असतात आणि त्याच्यामुळे महागाई वाढते आणि त्याचा भूदंड गरीब लोकांवर आवश्यक होते। या दादानी एक खरी गोष्ट सांगितली की भाजीपाला तुटवडा किंवा पेट्रोल डिझेल तुटवडा झाला तर त्याचे दर वाढतात आणि आर्थिक भूदंड जे आहे ते गडचिरोली वासियांना, गरीब जनतेला पडत असतो। तर यावर उपाययोजना करावे शासनाने असे स्थानिकांकडून मागणी करण्यात येत आहे आणि नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।